तर मित्रांनो आपलं तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या आजच्या. हे बघा हे कॉक चालू आहे, कॉकच ह्याच्या पाय चालतो बरं रिटर्न. सकाळ सकाळ आलतो मित्रांनो, केळीवर पाणी लावले. आता औषध सोडायचं करप्याचं, केळीला औषध सोडायला येणार आहे आपण. आता घरी जाऊन औषध घेऊन माघारी झाले. आपली वेंचुरी चालू करायची, पाणी सोडायचं, सॉरी औषध केळी सोडायचं आहे आता आपल्याला. तर मित्रांनो आपण आता आपल्या केळीला बुरशीनाशक ड्रिपनं सोडायचं चालू आहे. तर आपण त्यासाठी कुठली औषधं घेतली ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे आपण हे टस्सल घेतलेलं आहे. ह्याच्यात टुबोकोनाझोल 10% आणि सल्फर 65% आहे. आणि बुरशीनाशकसाठी करपा, जे पानांवर जे टिपके येतात, जे कुजोटा कुसत, त्यासाठी हे बुरशीनाशक अत्यंत चांगलं आहे. करप्यासाठी हे अत्यंत चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण हे घेतलेलं आहे व्हॅलिड असेल. अजून जे करपा असतो आपला ते कंट्रोल होतं, कुजोटा लागत नाही. आणि आपण यात तिसरं म्हणजे घेतलेलं आहे की आपण हे ॲग्री 82 घेतलेलं आहे. याने मित्रांनो एकराव झाले. आता आपल्याला अलीकडच्या एकरावर कॉक फिरून चालू करायचं. तर कॉक फिरून येतो मी आणि औषध सोडायचं चालू करतो. कॉक चालू करून आलतो, पण आता लगेच सोडत नाही. आता ती मुरुम वाला हे लागलाय, मुरुम टाकायचं आपल्याला रस्त्यापाशी. आपली लवाण आहे ना तिथं, मग आता ती रस्ता बघा हे लागलाय. त्याला रस्ता जाऊतून परत माघारी येतो औषध सोडायला. बघा मित्रांनो जाऊन ती काय म्हणते, गाडी काय बसत नाही मोठी, त्यांच्याकडे काय टेलर नाही. तर जाऊ द्या, तर बघू काय होते. परत आपलं औषध तर सोडून घेऊ आधी. हे बघा मित्रांनो हेलिकॉप्टर चालले. खूपच खालनं चालले. हे बघा मित्रांनो आपण औषध सोडतोय तो ड्रिप मधनं औषध पडलेलं पण दिसतं बघा मित्रांनो. बघा कसं आहे, आपल्या ड्रिप मधनं समतीकडे औषध जात आहे व्यवस्थित. मित्रांनो औषध सोडून आता चाललोय बरं का पगार द्यायला गड्यांची. त्या दिवशी आपल्या गडांवर तासांचं औषध मारलेलं बागेत, केळीच्या बागेत. औषध देऊन परत माघारी येऊ. काय औषध पैसे देऊन परत माघारी येऊ, पगार त्यांची देऊन माघारी येऊया. आणि मग हे करूया, आपण कॉक फिरवूया. तर मित्रांनो हे आहे ती लांब, इथं नाही ती. मला वाटलं जवळ असतेली. आता ते म्हणले गडे की जाताना पेमेंट घेऊन जातो. मग आता कॉक करू चालू आणि आंघोळ करून बघू काय करायचं पुढं. गावात गेलो, कामं केली पटापटा. म्हणलं 12 वाजता तर होतेली कामं, पण काय झालीच नाही ती. आता फिरून आलोय रानात. 1 वाजले. आता कॉक बंद करतो, बाकीला पाणी देतो.
आणि बघू मग परत रानात येतो. दोऱ्या बांधाय घडांना अशा ह्या घडाला बांधायच्या असं नवीन कमळ मोडलेल्या घडांना दोऱ्या बांधायच्यात आपल्याला. तर मित्रांनो आता आपण चाललोय रानात दोऱ्या बांधाय घडांना. तर चला पगार ही दिली गाड्यानं आलत गडी ही बघा रानात आली. आता आपल्या घडांना दोऱ्या बांधायच्या. ह्या पहिल्या घडांना नाही नवीन जे कमळ मोडलेत त्याला दोऱ्या बांधायच्या ह्याला बांधायच्या. तर आता चला काम चालू करतो. आपल्या मित्रांनो बघा एकरातच झालं बाबा 264 दोऱ्या होत्या. 2 बंडेल होतं. तर अजून एक बंडेल आहे ते कट करतो घरी जाऊन घेऊन होतो. आता असं वाटायला आले ती पण बंडेल कमी पडतोय काय गावात जाऊन अजून एक घेऊन यावं लागेल. बघू कसं होतंय काय होतंय. चला हो मित्रांनो बंडेल घेतला माप टाकलं 114 दोऱ्या झाल्यात ही. आता ही पण जाऊन बांधू. कमी पडलं तर आपल्याला जाऊन दोऱ्या घेऊन येऊ आणि मग बांधू. बघा मित्रांनो आता पिवळं 5 आणून ठेवले या आताच परत जायला न ग. आणि मोरपंखी ही एक बंडल कट केलाय. 3 तर संपलं आताच. आता ही 4था आहे. बघू काय होतंय. आता मायनरला फेस्टिवल आहे बरं का. आता फोन आलता माझ्या भावाचा. बाचीचा डान्स आहे बारकीचा. मग आता डान्स बघायला जावं लागते. आता नाही जाणार लगेच. आता वाजले ते आपल्या 4:30 5-6ला डान्स आहे. बघ तोपर्यंत होईल तेवढं करू परत जाऊया. मित्राच्या पण मुलीचा डान्स आहे आज. मग दोन्ही डान्स बघूया जमलं तर. मित्रांनो 5वा हेल्पाट आहे माझा. 5 हेल्पाट घातला. आता शेवट एक सरी पाय राहिलंय. थोडं आणतोय हेल्पाट घालतोय नुसतं पेट्रोलला काम. 10-20 रुपये पेट्रोल गेला असेल. 20 रुपयामध्ये 2 बंड्याला आलं असतं. म्हणलं दोरी वाचवण्या नादात पेट्रोलला काम लावतोय मी. एक तरी राहिली मित्रांनो. एक कोइन्सिडन्स लय भारी झालाय बरं का. काय झाले माहित आहे गेल्या वेळेस 621 जर मोडले ह्यावेळेस झाले तर 622 एका अंकापाय ही झाली. तर चला मित्रांनो ते पटकन बांधतो घड आणि जाऊया.